Hello students, today we will learn the first remaining chapter of 8th science, that is classification of microorganisms. म्हणजेच इयत्ता 8वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातील पहिलं प्रकरण आहे. त्यातला पुढचा भाग आपण पाहत आहोत, सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. गेल्या वर्षीच्या इयत्तेमध्ये आपण सूक्ष्मजीवांविषयी तर बरीचशी माहिती घेतलेली आहे. पुन्हा एकदा आपण उजळणी म्हणून त्याची वर्गीकरण पाहूयात. सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण 2 ग्रुपमध्ये होतं, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये जीवाणू येतात आणि दृश्यकेंद्रकीमध्ये केंद्रक दिसतं. तर यांचं वर्गीकरण पुन्हा 3 प्रकारात केलेलं आहे. ते म्हणजे आदिजीव, कवके, शैवाले. मायक्रोऑर्गॅनिझम्स are classified into 2 groups, eukaryotes and prokaryotes. Prokaryotes consider bacteria and eukaryotes means protista, fungi and algae. eukaryotes म्हणजे दृश्य केंद्रकी, यांच्यामध्ये जे केंद्रक आहे पेशीमध्ये ते दिसतं, आणि प्रोकॅरियोट्स म्हणजे आदिकेंद्रकी, यामध्ये केंद्रक दिसून येत नाही. सो आपण या सूक्ष्मजीवांचा अगदी सखोल अभ्यास, त्यांचा आकार कसा असतो तर त्या संदर्भामध्ये पाहणार आहोत. तर प्रथमतः जीवाणूंची माहिती घेऊयात. बॅक्टेरिया साईज जर आपण पाहिली तर 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटरपर्यंत त्यांची साईज असते. आदिकेंद्रकी आहेत हे. पेशीभोवती पेशीभित्तिका असते, म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल्स आर दिस विथ सेल वॉल. द्विखंड पद्धतीने त्यांचं प्रजनन होत असतं. द्विखंडी भवन म्हणजे नेमकं काय, तर एका पेशीचे 2 भाग होणे, म्हणजेच त्या एका जीवाचे 2 भाग होतात. साध्या पद्धतीने हे रिप्रोडक्शन होतं, ज्याला सिम्पल बायनरी फ्युजन असं म्हटलं जातं. जीवाणू काही युजफुल आहेत म्हणजे उपयोगी पण आहेत, आणि काही हार्मफुल आहेत म्हणजे उपद्रवीसुद्धा आहेत. जसं दुधाचं दही बनणारे जे जीवाणू आहेत, तर दुधाच्या दह्यामध्ये होणारी जी प्रक्रिया आहे ती आपल्याला उपयोगीच आहे. परंतु जर हेच प्रक्रिया जास्त काळ टिकून तशीच आपण ठेवण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्या दह्याला वेगळा वास यायला लागतो, त्याची चव पण बिघडते. म्हणजे तिथून पुढची बॅक्टेरियाची जी प्रोसेस आहे ती आपल्यासाठी हार्मफुल आहे, उपद्रवी आहे. तर या पद्धतीने काही जीवाणू उपयोगी आहेत म्हणजेच युजफुल आहेत, काही जीवाणू उपद्रवी आहेत. त्यानंतर दुसरा गट म्हणजे आदिजीव. आदिजीव प्रोटोझोआ. प्रोटोझोआंचा साईज जो आहे तो साधारणपणे 200 मायक्रोमीटरपर्यंत आहे. माती, गोडेपाणी, समुद्र अशा बऱ्याच ठिकाणी हे आदिजीव आढळतात, म्हणजे साधारणपणे सर्वत्र आढळतात. सजीवांच्या शरीरामध्ये राहणारे हे जीव जे आहेत हे रोगकारक असतात, म्हणजे उपद्रवी असतात, रोग निर्माण करतात. सो दीज आर फाउंड इन सॉईल, फ्रेश वॉटर ऑल्सो अँड इन सी वॉटर ऑल्सो. दे आर फाउंड इन द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड दे आर कॉल्ड पॅथोजेनिक, म्हणजे ते रोगकारक आहेत, ते रोग निर्माण करतात. त्याचप्रमाणे दृश्यकेंद्रकी आहे, म्हणजे केंद्रक दिसतं. अशा दृश्यकेंद्रकी पेशी आहेत, एकपेशीय सजीव आहेत हे. सो दीज आर युनिसेल्युलर विथ यूकॅरियोटिक सेल. त्यांच्या हालचालींचे अवयव, त्यांची पोषण पद्धती यामध्ये विविधता आढळते. वेगवेगळ्या सजीवांमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत आदिजीव, त्यांच्यामध्ये ही विविधता आढळते. सो दे शो व्हेरिएशन इन ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन. त्यांचं प्रजनन जे आहे ते द्विखंडन पद्धतीने होते. आत्ताच तुम्हाला सांगितलं द्विखंडन म्हणजे काय, तर एकाचे 2 भाग करणे. दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम. अमिबा तर तुम्ही कितीतरी वेळा ऐकलेला आहे. साधं कुठल्याही डबक्यातला एखादा थेंब त्याचं निरीक्षण जरी आपण मायक्रोस्कोप खाली केलं तरी आपल्याला अमिबा मिळू शकतात पाहायला. त्यामध्ये एंटामिबा हिस्टोलिटिका हा जो अमिबाचा प्रकार आहे, इट कॉजेस अमिबायसिस, म्हणजे अमांश हा रोग निर्माण करतो. आणि जो प्लाझ्मोडियम वायवॅक्स नावाचा जो प्रोटोझोआ आहे, इट कॉजेस मलेरिया, म्हणजे हा मलेरिया आपल्याला आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेला हा प्लाझ्मोडियम जातो त्यावेळेला आपल्याला मलेरिया होऊ शकतो. त्याचप्रमाणे युग्लिना जो आहे, हा युग्लिना आदिजीव असूनसुद्धा वनस्पती नाही येतो, तो आदिजीव आहे तरीसुद्धा तो ऑटोट्रॉफिक आहे. असे प्रत्येक ह्या आदिजीवाचे, प्रोटोझोआचे वेगळे वेगळे वैशिष्ट्य आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आपल्याला इमेजमध्ये आदिजीवांपैकी एक उदाहरण दाखवले ते म्हणजे अमिबा आणि पॅरामेशियम. पॅरामेशियमचा आकार जो आहे तो
आपली जी स्लीपर असते की नाही त्या पद्धतीचा साधारणपणे त्याचा आकार असतो. त्याला जर तुम्ही पाहिलं तर हालचाल करण्यासाठी त्याच्या शरीरावरती जे हेअर लाईक प्रोजेक्शन्स दिसत आहेत त्याला म्हणतात सिलिया. आणि अमिबा जो आहे हा एकपेशीय, अमिबाचं शरीर म्हणजेच ती एकपेशीय. त्याला काही असे कुठले अवयव नसतात लोकोमोशनसाठी. जो भाग थोडासा पुढे येतो त्याला म्हणतात सुडोपोडिया, आणि सुडोपोडियाच्या सहाय्याने तो हालचाल करतो. त्याचं अन्नग्रहण वगैरे करणं हे सगळं या एका पेशीमार्फत होत असतं. यानंतरचा जो सूक्ष्मजीव आहे जो सगळीकडेच आढळतो तो म्हणजे कवके, फंगाय. अँड साईज ऑफ दिस फंगाय इज 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. खूप सूक्ष्म आहेत म्हणून तर त्यांचं साईज मायक्रोमीटरमध्ये दिलं जातं. कवकं कुठं आढळतात? तर कुजणारे पदार्थ, वनस्पती, प्राण्यांची शरीरं याच्यामध्येही कवके आढळतात. आपल्याला जे तोंड येतं, तुम्ही म्हणाल प्राण्यांच्या शरीरात किंवा कसं काय, तर आपल्याला जे तोंड येतं ना ते तोंड येण्याचा प्रकारसुद्धा एका प्रकारच्या कवकामुळे येत असतं. ते फंगल इन्फेक्शन असतं तोंड येणं हा प्रकार. So these fungi found on decaying organic matter and dead bodies of plants and animals. Again they are eukaryotic and unicellular, म्हणजेच ते दृश्यकेंद्रकी एकपेशीय आहेत. त्याचप्रमाणे ते मृतोपजीवी आहेत आणि कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करतात. मीन्स दे आर सॅप्रोफायटिक, ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. तर यामध्ये उदाहरण आपल्याला दिसतं इथं जे यीस्ट हे जे फंगाय आहे हे ॲक्च्युली चांगलं आहे. ब्रेड वगैरे जे बनवतात ना बेकरीमध्ये, त्या ब्रेडचं ज्यावेळेला पीठ मळलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये यीस्ट टाकतात. आणि ते यीस्ट इथं दिसते तुम्हाला एका पेशीपासून 2 पेशी कशा तयार होतात ते. तर यीस्टचं खूप मोठ्या संख्येने प्रजनन होत असतं आणि मग त्यामुळे ते ब्रेडचं जे पीठ आहे ते आपोआप फुगतं. तर या पद्धतीने ब्रेड फुगण्यासाठी, स्पॉन्जी होण्यासाठी, सच्छिद्र होण्यासाठी ह्याचा उपयोग होत असतो. म्हणजे हे अर्थातच काही कवकं उपयोगीसुद्धा आहेत. मशरूम आपण भाजी आवडीने खातो, हे मशरूमसुद्धा एक प्रकारचं कवक आहे. अर्थात सगळे मशरूम काही खाण्याच्या लायक नसतात. काही मशरूम्स विषारीसुद्धा असतात, पॉयझनस असतात. सो आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे कोणतं मशरूम हे खाण्यासाठी बनवलेलं आहे, त्याची आवर्जून लागवड केली जाते. यानंतरचा जो सूक्ष्मजीव आहे तो म्हणजे शैवाल, आल्गी. आल्गीचे अनेक प्रकार आहेत, शैवाल अनेक प्रकारचे आहेत. These are aquatic, eukaryotic, unicellular. Of course they are autotrophic. म्हणजेच दृश्य केंद्र की त्यांच्यातलं केंद्रक सहजपणे दिसू शकतं. जास्तीत जास्त शैवाल ही एकपेशी असतात. ऑटोट्रॉफिक म्हणजे ते स्वयंपोषी आहेत. हरित लवकांच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात, म्हणजेच स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. इमेजमध्ये क्लोरेला ही आल्गी दाखवलेली, याला ब्ल्यू ग्रीन आल्गी म्हणतात. म्हणजे साधारणपणे नीलहरित शैवाल हे आहे ब्लू ग्रीन आल्गी. आणि क्लोमायडोमोनास ही आल्गी कशी दिसते. आणखी एक आल्गीचं छान उदाहरण तुम्हाला पुढच्या वर्षी अभ्यासाला मिळेल ते म्हणजे स्पायरोगायराचं. स्पायरोगायरा हे शैवाल जे आहे ते नदीच्या पाण्यामध्ये जे शेवाळ मिळतं, केसांसारखं असतं ते स्ट्रक्चर लांब, तर त्याचं जर आपण निरीक्षण केलं तर खूप छानशी रचना आपल्याला मायक्रोस्कोपच्या मध्ये पाहायला मिळते. नंतरचा सूक्ष्मजीव म्हणजे विषाणू, व्हायरस. विषाणूला खरं तर सजीव मानलं जात नाही. त्यांना सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेमध्ये आहेत असं म्हटलं जातं. आणि हे विषाणू DNA आणि RNA पासून बनलेला एक लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. वनस्पती आणि प्राणी यांना अर्थातच या विषाणूमुळे रोग होत असतात. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. देअर साईज इज अबाउट 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. Virus is a long molecule of DNA and RNA covered by a protein coat. They are not considered as living organisms, or we can say that organisms at the age of living and non-living. आत्ता सांगितल्याप्रमाणे सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत. आता तुम्हाला याचा अर्थ सांगायचं म्हटलं तर व्हायरस जोपर्यंत सजीवांच्या शरीरामध्ये एंट्री करत नाही ना, जेव्हा तो बाहेर असतो वातावरणात,
त्यावेळेला त्याचं रिप्रोडक्शन होऊ शकत नाही किंवा त्यावेळेला तो ॲक्टिव्हसुद्धा नसतो. पण जसा तो वनस्पती किंवा प्राणी यांच्या शरीरामध्ये एंट्री करतो त्यानंतर तो ॲक्टिव्ह होतो. आणि म्हणून मग जेव्हा तो शरीराच्या बाहेर असतो तेव्हा तो काहीच करू शकत नाही. निर्जीव जसा दगड वगैरे असतो ना तसा तो निर्जीव असतो. काहीच होत नाही त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी. म्हणून त्याला सजीव म्हणायचं की निर्जीव म्हणायचं हा एक फार मोठा प्रश्न आहे. तर या पद्धतीने व्हायरस आता सध्या तर आपण कोविड-19 कोरोना हा विषाणू कसा धुमाकूळ घालतो आहे ते बघतच आहोत. मीडियामध्ये रोज त्याच्याविषयी माहिती सांगत आहेत. ही माहिती नुसती ऐकू नका, तर त्याची आपल्या वहीमध्ये आवर्जून नोंद ठेवा तुम्ही. आपण नेहमी शिकतो की इतिहासामध्ये असं युद्ध झालं, अमुक ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता, त्याचे असे परिणाम झाले होते, या ठिकाणी रोगाची साथ आली होती, भारतात प्लेगची साथ आली होती. पण आज आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहे की विषाणूने माणसावर हल्ला केल्यानंतर किती हाहाकार माजवू शकतो हा विषाणू. कोणताही प्रगत देश असो, कितीही श्रीमंत देश असो किंवा गरीब देश असो, तो कोणालाही सोडत नाही. किती बळी घेतलेत या विषाणूने हे आपण रोज बघतो आहे. आणि अर्थातच त्यामुळे आपल्याला निश्चितपणे सध्याच्या काळामध्ये स्वतःची काळजी घ्यायची आहे. आणखी कोणते कोणते विषाणूंच्या मार्फत रोग पसरू शकतात? तर आपल्याला माणसामध्ये पोलिओ, इन्फ्लुएन्झा, HIV हे जे रोग दिसतात ना, एड्स म्हणजे, तर हे या व्हायरसमुळे होत असतात, विषाणूमुळे होत असतात. त्याचप्रमाणे कॅटलमध्ये पिकोर्ना व्हायरस म्हणजे गुरांमध्ये जो विषाणू आढळतो बऱ्याचदा तो पिकोर्ना व्हायरस मिळतो. वनस्पतींमध्ये सुद्धा ते रोग निर्माण करतात. जसं टोमॅटोवरती विल्ट नावाचा व्हायरस रोग निर्माण करतो. तंबाखूच्या झाडावर म्हणजे टोबॅकोमध्ये मोझॅईक विषाणू जो आहे तो त्याच्यामध्ये रोग निर्माण करतो. त्याचप्रमाणे काही काही विषाणू तर जीवाणूंवर सुद्धा हल्ला करू शकतात. तर या पद्धतीने हे वेगळे वेगळे सूक्ष्मजीव आहेत आणि त्यांचा अगदी थोडक्यामध्ये अभ्यास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला की ते कसे असतात. हा चॅप्टर इथेच संपलेला आहे. थँक्यू.